नमस्कार, मी श्वेतांकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। जीव गेला तरी बेहत्तर, मात्र जमीन देणार नाही, कल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा एल्गार। पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका। अथणी येथे अनैतिक संबंधातून पतीची हत्या, पत्नी प्रियकराला अटक, हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न। शिवम असोसिएट्सचा आर्थिक घोटाळा, 2110 कोटींचा व्यवहार समोर, 1777 कोटींचा हिशोब गुलदस्त्यात। अपंगत्वाचं सोंग आणि भीक मागण्याचा धंदा, पोलखोल होताच पळापळ, बेळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने भांडाफोड। पुलाच्या खड्ड्यात बुडून महिलेचा मृत्यू, सुरक्षेचा अभाव ठरला जीवघेणा, संतप्त ग्रामस्थांचे मृतदेहाच्या वाहनासह आंदोलन। मंडोळी यात्रेत डीजेच्या दणदणाटीवर बडगा, पोलिसांची धडक कारवाई, 6 डीजे जप्त, युवकांच्या जल्लोषाला लागला ब्रेक। किटवाड धबधब्याचे रौद्र सौंदर्य, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गर्दीचा महापूर, सुरक्षेअभावी अपघाताचा धोका। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळमध्ये जमिनीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय। खासगी बिल्डरकडून जमिनीवर हस्तक्षेप आणि कब्जाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। कल्लेहोळ गावातील सर्वे क्रमांक 146, 215 आणि 234 मधील सुमारे 20 एकर जमिनीवर खासगी बिल्डरकडून हस्तक्षेप व कब्जाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। ही जमीन गेल्या सुमारे 100 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या कसली जात असून याच जमिनीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं। उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे अन्याय होत असल्याचा तसेच पोलिसांकडून तक्रारी स्वीकारल्या जात नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला। संबंधित आदेश रद्द करावा, जमिनीवरील कथित हस्तक्षेप थांबवावा आणि मूळ जमीन मालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। ही जमीन आमच्या पूर्वजांची मेहनत आणि मुलांच्या भविष्याचा आधार आहे असे सांगत शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे कल्लेहोळच्या ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे। अथणी तालुक्यातील खेडेगावात अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। हत्येला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही तपासात समोर आलंय। खेडेगाव येथील चंद्रकांत संगप्पा शिवापूजी यांची पत्नी रेणुका आणि महांतेश बसप्पा धनाळे यांच्यात प्रेमसंबंध होते याची माहिती चंद्रकांत यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोघांना समज दिली होती। त्यानंतर दोघांनी चंद्रकांत यांची हत्या करण्याचा कट रचल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। चंद्रकांत हे नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून ऐनापूर येथे जात असताना शिरूर गोरल ओढ्याजवळ महांतेशने लोखंडी सळीने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात चंद्रकांत यांचा मृत्यू झाला। हत्येनंतर मोटारसायकलची तोडफोड करून घटना रस्ते अपघातासारखी भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला। हत्येसाठी वापरलेली लोखंडी सळई महांतेशने बसवेश्वर उपसा सिंचन कालव्यात फेकून दिली। अथणी पोलिसांनी रेणुका, चंद्रकांत शिवापूजी आणि महांतेश बसप्पा धनाळे यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल, लोखंडी सळई, मोटारसायकलसह संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बेळगावातील शिवम असोसिएट्सच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या तपासातून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे धक्कादायक चित्र समोर आलंय। गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या मोठ्या रकमेपैकी काही रक्कम परत करण्यात आली असली तरी उर्वरित रकमेचा ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नाही। आता ईडीच्या तपासामुळे या आर्थिक व्यवहारांचं गूढ अधिकच वाढलंय। शिवम असोसिएट्सच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या तपासातून गुंतवणूकदारांकडून तब्बल 2110 कोटी 97 लाख रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे।
यापैकी 333 कोटी 89 लाख रुपये परत करण्यात आले असून तब्बल 1,777 कोटी 8 लाख रुपयांचा हिशोब अद्याप लागलेला नाही. दरमहा 3% परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून रक्कम उभी करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. 7 ऑगस्ट रोजी बेळगाव, चिक्कोडी, हुक्केरी, बेंगळूर आणि गोवा येथे ईडीने छापेमारी करत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले. शिवम असोसिएट्स सोबतच सुभाष रामगौडा नंदगी, महेश निलनवर, शिवम प्रोडक्शन्स, शिवम लाईफलाईन आणि शिवम सेवा या संस्थांमध्ये ही रक्कम गुंतवल्याचा तपासात समोर आलाय. सीआयडीचा तपास सुरू असतानाच ईडीच्या कारवाईमुळे उर्वरित 1,777 कोटी 8 लाख रुपये नेमके गेले कुठे याचा शोध घेण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. बेळगावच्या गजबजलेल्या चन्नमा चौकामध्ये अपंगत्वाचं सोंग घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीचा बनाव उघडकीस आलाय. मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना त्याच्यावर संशय आला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. धक्कादायक म्हणजे पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असतानाच या व्यक्तीनं चक्क पळायला सुरुवात केली. त्यामुळे सारे जण चक्रावून गेले. चन्नमा चौक परिसरात अपंगत्वाचं सोंग घेऊन नागरिकांकडून भीक मागणाऱ्या व्यक्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांना संशय आला. अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, विकी मेहता, मायकल पिंटो आणि शुभम हुली यांच्या पथकाने त्याच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मागितले. मदतीच्या उद्देशाने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र आधार कार्ड नसल्याने पोलिसांच्या रेफरलची आवश्यकता असल्याचं रुग्णालयानं सांगितलं. त्यानंतर त्याला खडेबाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौकशी दरम्यान गंभीर अपंगत्व असल्याचे भासवणारी व्यक्ती अचानक उठून पळू लागल्यानं तिचा बनाव उघड झाला. प्रसंगी त्या भामट्यास चांगली समजही देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी खडेबाजार पोलिसांचा तपास सुरू असून संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कारवाई न करता पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. बैलहोंगल तालुक्यातील होसूर गावात पहाटेच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 44 वर्षीय महिलेचा पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहाच्या वाहनासह आंदोलन करत संबंधित कंत्राटदारावर कारवाई आणि मृत महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. बैलहोंगल तालुक्यातील होसूर येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मल्लव्वा विवेकी वय 44 यांचा पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बैलहोंगल मुनवळी मुख्य रस्त्यावरील या खड्ड्याभोवती बॅरिकेडिंग, कठडे किंवा इशारा फलक नसल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत कंत्राटदारावर कारवाई, कुटुंबाला नुकसान भरपाई आणि पुलाचं काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहाच्या वाहनासह आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मल्लव्वा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून PSI यादवाड, सोमलिंग संगोळी आणि सक्कर नायक रायनायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावात चव्हाटा यात्रेदरम्यान सुरू असलेल्या डीजेच्या दणदणाटावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात्रेमध्ये विविध ठिकाणी युवकांनी डीजे लावून नृत्य सुरू केलं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत 6 डीजे बंद पाडले आणि ते मराठी शाळेच्या क्रीडांगणात एकत्रित केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे डीजेच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या युवकांचा हिरमोड झाला. बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावामध्ये मंगळवारी चव्हाटा यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला. यात्रेनिमित्त मंदिरात पूजा आणि गाऱ्हाणा घालण्यात आले. प्रसंगी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र यात्रेदरम्यान गावातील विविध गल्ल्यांमध्ये युवकांनी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे लावून नाचायला सुरू केलं. डीजेच्या दणदणाटाची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डीजे बंद करण्याचे आदेश देत कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर तब्बल 6 डीजे बंद पाडून ते मराठी शाळेच्या क्रीडांगणात एकत्रित करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे डीजेच्या तालावर नृत्य करणाऱ्या युवकांचा उत्साह मात्र मावळला. दरम्यान यात्रेमुळे दुपारपासूनच गावातील रहदारी वाढली होती. मुख्य चौकासह बेळगाव रस्ता, सावगाव रस्ता, हंगरगा रस्ता आणि खादरवाडी मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. भाविकांची गर्दी आणि वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न केले.
यात्रेचा उत्साह कायम असला तरी डीजेच्या दणदणाटाला पोलिसांनी ब्रेक लावल्यानं मंडोळी यात्रेत मात्र कारवाईची चर्चा रंगली. पावसाळा सुरू होताच निसर्गरम्य किटवाड धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कुदनूर पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र खराब रस्ता, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि धोकादायक पद्धतीने पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांमुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झालाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील किटवाड धबधबा सध्या पूर्ण प्रवाहित झाला असून सुमारे 90 ते 100 फूट उंचीवरून कोसळणारे पाणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. धबधब्याभोवतालची हिरवाई, छोटे मोठे धबधबे आणि निसर्गरम्य वातावरणामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सुट्टीच्या दिवशी किटवाडकडे येणाऱ्या 4 चाकी आणि दुचाकी वाहनांच्या रांगा सुमारे 1 किलोमीटरपर्यंत लागल्याचं चित्र आहे. मात्र पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्यानं चिंता वाढली आहे. धबधबा आणि धरण परिसरातील पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज नसताना पर्यटक पाण्यात उतरत आहेत. यापूर्वी या परिसरात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास प्रतिबंध, सुरक्षा व्यवस्था, खोली व पाण्याच्या प्रवाहाबाबत सूचना तसेच पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. किटवाड धबधबा आणि परिसराला अधिकृत पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रस्ताव मार्गी लागल्यास परिसराच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगावसह धारवाड, गदग आणि उत्तर कन्नड जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्याला कित्तूर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल 30 लाख रुपये किमतीच्या 43 मोटारसायकली जप्त केल्या. नारायण कदम वय 32 असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून गेल्या 2 वर्षात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कित्तूर येथील दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी MK हुबळी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत चोरीच्या दुचाकींचा मोठा साठा उघडकीस आला. पोलीस कोठडीतील चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. आपल्या आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका 21 वर्षीय तरुणाने शिवीगाळ करणाऱ्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मच्छे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. या हल्ल्यामध्ये मयूर पोटे वय 30 हे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. जखमी मयूर पोटे यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील संशयिताचं नाव स्वप्नील कलखामकर वय 21 असं असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेमागे अन्य काही कारण आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे हल्ल्यांचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. खानापूर येथे 2006 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
कर्नाटक सरकारविरोधात भाषण केल्याचा आरोप ठेवत खानापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153 आणि 153 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सुनावणी दरम्यान दोघे न्यायालयात गैरहजर राहिल्याने पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले आणि यशवंत बिरजे व महादेव घाडी यांनी त्यांच्यासाठी जामीन दिला. अखेर मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत पुरावे अपुरे ठरल्याने न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या वतीने वकील श्यामसुंदर पत्तार आणि हेमराज बेन्सनावर यांनी काम पाहिले. मूळ जमीन मालकाच्या मृत्यूनंतरही स्वतःला मालक असल्याचं भासून जमीन विक्रीचा करार केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी कोटबागी येथील 75 वर्षीय रामचंद्र देशपांडे याला अटक केली आहे. तक्रारदार श्रीशैल गुरव याच्या तक्रारीवरून 19 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात बडाल अंकलगी येथील सर्वे क्रमांक 340 मधील 7 एकर 32 गुंठे जमीन गुरव कुटुंबाच्या ताब्यात असल्याचं निष्पन्न झालं. आरोपीने उपनिबंधक कार्यालयात वेब कॅमेरासमोर छायाचित्र व अंगठ्याचा ठसा देत स्वतःला मालक भासवून इतरांच्या नावे विक्री करार केल्याचं तपासात समोर आलं. देशपांडे याला 11 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून विनोद देशपांडे यांच्यासह अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. बेळगावातील कसाई गल्ली येथील फिश मार्केट परिसरामध्ये आषाढ अमावस्येनिमित्त चिकन, मटण आणि मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी झाली आहे. बुधवारचा दिवस आणि आषाढ महिन्याची अमावस्या एकाच दिवशी आल्यानं विविध मांसाहारी पदार्थांच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार व मद्यपान टाळत असल्याने आषाढ अमावस्येला मांसाहारी पदार्थ खरेदी करण्याची परंपरा अनेक कुटुंबात पाहायला मिळते. त्यामुळे आज बेळगावातील मांस विक्रीच्या बाजारपेठेत सकाळपासूनच मोठी उलाढाल आणि खवय्यांची लगबग पाहायला मिळाली. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील ग्रामदैवत श्री भावकाई देवीची यात्रा मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटात पार पडली. आंबेवाडी पंचक्रोशीसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. देवस्की, पंच कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले. तर महिलांनी ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मंदिराची आकर्षक फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. गावात ठिकठिकाणी स्वागत फलक व खाद्यपदार्थांची दुकाने थाटल्याने यात्रास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या निमित्ताने हिंडलगा परिसरातील मांसाहारी दुकानांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तर सायंकाळपर्यंत रस्त्यांवरही भाविकांची वर्दळ कायम होती. कोडणी परिसरातून वाहणाऱ्या चिकोत्रा नदीपात्रात बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी कोडणी चिखली पुलाजवळ उमराणे यांच्या जॅक्वेल परिसरात सुमारे 10 ते 12 फूट लांबीची महाकाय मगर आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वाढत्या प्रवाहामुळे मगर वेदगंगा नदी किंवा जलाशयातून चिकोत्रा नदीपात्रात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही युवकांना नदीकाठावर मगर दिसल्यानंतर तिचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी जनावरांना पाणी पाजणे व शेती कामासाठी नदीकडे जाणे टाळले आहे. यापूर्वीही या परिसरात मगरीचे 2-3 वेळा दर्शन झाले असून वन विभागाने तातडीने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी देसूर बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KJP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइड्स, सुमारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू.
बेळगावातील कामगारांच्या सोयीसाठी कर्मचारी राज्य विमा संस्थेचे विभागीय अथवा उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. नवी दिल्लीतील संसद भवनात मंत्र्यांची भेट घेऊन शेट्टर यांनी निवेदन सादर करत बेंगळुरूनंतर सर्वाधिक औद्योगिक आस्थापने बेळगावमध्ये असून सुमारे 1 लाख विमाधारक कर्मचारी कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या बेळगावचा कारभार हुबळी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यानं विमाधारकांना सुमारे 120 किलोमीटर अंतरावर जावं लागत असून यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. या मागणीची केंद्रीय मंत्री डॉक्टर मांडवीय यांनी दखल घेतली असून लवकरच योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याचं शेट्टर यांनी सांगितले. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करू नये अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नवी दिल्ली येथील संसद भवनात झालेल्या भेटीत शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यरत शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्याबरोबरच बेळगाव लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विद्यालये व नवोदय विद्यालयांची संख्या वाढवण्याची मागणीही शेट्टर यांनी केली. गोकाक, मुडलगी व यरगट्टीजवळ नवीन केंद्रीय विद्यालये तसेच रामदुर्ग तालुक्यातील सादनट्टीजवळ नवोदय विद्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाच्या एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील आढाव्यात विजयपूर विभागाने तब्बल 79 कोटी 95 लाख रुपयांचा नफा मिळवला असून शक्ती योजनेतून राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवल्याबद्दल विभागाचा गौरव करण्यात आला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तत्कालीन विभागीय नियंत्रक अधिकारी नारायणप्पा कुरुबर तसेच विजयपूर आगार क्रमांक 1 चे संगनगौडा बिरादार, आगार क्रमांक 2 चे आनंद हुगार, मुद्देबिहाळचे अशोक बोवी आणि ताळीकोटचे पुंडलिक जाधव यांना प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार देण्यात आला. विभागाच्या यशात चालक वाहक, तांत्रिक कर्मचारी, अधिकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे कुरुबर यांनी सांगितले. प्रसंगी सेवा काळात मार्गदर्शन, सूचना आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अरुण कुमार पाटील, जिल्हा पालकमंत्री एम.बी. पाटील, माजी मंत्री शिवानंद पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांचे आभार मानले. कारवार जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील सुपा धरणात मच्छीमारांच्या जाळ्यात तब्बल 30 किलो वजनाचा भला मोठा कटला मासा सापडला. एवढ्या मोठ्या आकाराचा मासा जाळ्यात अडकल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून हा मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली. सुपा धरणात आढळलेल्या या महाकाय कटला माशाची परिसरात सध्या चर्चा सुरू आहे. वंटमुरीजवळील मोरारजी देसाई नवोदय विद्यालयात ITBPच्या 44व्या बटालियनतर्फे हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभक्ती जागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. ITBP जवान, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तिरंग्याचे महत्त्व, त्यातील 3 रंगांचे प्रतीक, त्याग, शौर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ITBP जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत देशसेवा व राष्ट्रप्रेमाचे महत्त्व पटवून दिले, तर विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची भावना रुजवण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.